मराठी वैचारिक साहित्याचा विचार करत असताना हे प्रकर्षानं लक्षात येतं की एकीकडं समाज सुधारणा, धर्मचिकित्सा हे वैचारिक साहित्याचे महत्त्वाचे विषय राहिलेले आहेत आणि त्याच वेळेला राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याची एक आग्रही भूमिका एकीकडे घ्यायची आणि दुसरीकडं सामाजिक सुधारणा आणि धर्मचिकित्सेसंदर्भात अत्यंत टोकाची प्रतिकूल भूमिका घ्यायची अशा प्रकारचं एक वातावरण आणि एक वैचारिक लेखन करणारी एक प्रकारची परंपरा आपल्याकडे होती हे सतत प्रकर्षानं जाणवतं. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांनी ज्या स्वरूपाचं वैचारिक लेखन केलं त्याच्यातून स्वातंत्र्य भावनेचा जोरदार आग्रह धरलेला होताच, परंतु त्याच वेळेला सामाजिक बाबतीत अतिशय प्रतिकूल भूमिका त्यांनी घेतलेली आढळून येते. आपण या दुसरी जी वैचारिक परंपरा आहे मराठीतली लेखन करणारी तिचं आपण स्वरूप समजून घेऊया. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा कालखंड 1850 ते 1882 आहे. ते मराठीतील एक अव्वल दर्जाचे निबंधकार म्हणून ओळखले जातात. 1874 साली त्यांनी निबंधमाला या नावाचं एक मासिक सुरू केलं. निबंधमालेचे एकंदर 84 अंक निघाले आणि 1883 साली निबंधमाला बंद पडली. या निबंधमालेच्या दुसऱ्या अंकामध्ये निबंधमालेचा उद्देश सांगताना चिपळूणकर असं लिहितात की मासिक पुस्तकाचा उद्देश बहुश्रुतपणा होय, म्हणजे ती वाचली असता थोड्या वेळात सहज मौजेने पुष्कळ ज्ञान नानाविध विषयांचं व्हावं. हे ज्ञान त्या विषयातील मोठमोठे ग्रंथ वाचून होतेच, पण वाचकांना सामान्यतः हा मार्ग फार कठीण व कंटाळवाणा वाटून त्याची उमेद खचते व निराश होऊन तो उद्योगच बहुधा सोडून देतात. यास्तव मोठमोठ्या कठीण पहाडातून घाट बांधले असता वाटसरूंची जी सोय होते तीच ज्ञानेच्छू लोकांस मासिक पुस्तकाने होते. या उद्देशानं वाचकांना एक नवीन ज्ञान सोप्या भाषेत थोडक्यात द्यावं या उद्देशानं आपण निबंधमाला सुरू केल्याचं त्यांनी जानेवारी 1874च्या मालेच्या अंकामध्ये म्हटलेलं आहे. मराठी भाषेची सांप्रतची स्थिती हा मालेतला शेवटचा लेख होता. मराठी भाषेची सांप्रतची स्थिती हा मालेतला पहिला लेख होता आणि मालेतल्या शेवटच्या लेखाचं शीर्षक होतं आमच्या देशाची स्थिती. जे यावरून मालेतल्या वेगवेगळ्या विषयाची आपल्याला एक व्याप्ती कळू शकेल. भाषा, वाङ्मय, इतिहास, सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय, परमत, खंडनात्मक अशा एकंदर 27 विषयावर लेख, निबंध चिपळूणकरांनी लिहिलेले आढळून येतात. मराठी भाषेची सांप्रतची स्थिती, भाषांतरे, इंग्रजी भाषा, लेखनशुद्धी, भाषा पद्धती, भाषा दूषण हे त्यांचे भाषाविषयक निबंध आहेत. तर विद्वत्व, कवित्व, वाचन, मोरोपंताची कविता, डॉक्टर जॉन्सन हे त्यांचे वाङ्मयविषयक निबंध आहेत. आमच्या देशाची स्थिती, संपत्तीचा उपभोग, लोकभ्रम हे सामाजिक विषयावर निबंध त्यांनी लिहिलेले आढळून येतात. त्यांनी अतिशय जहालपणे स्वधर्म स्वभाषा यांचा पुरस्कार केला. एक अतिशय शैलीदार असं लेखन त्यांनी केलेलं आढळून येतं. दुसरे या काळातले जे महत्त्वाचे लेखक आहेत ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. 1856 ते 1895 हा आगरकरांचा कालखंड आहे. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार या प्रतिज्ञेनं त्यांनी सुधारक नावाचं पत्र 1888 साली सुरू केलेलं होतं. आपल्या समाजात अनेक दोषस्थळं दिसणार आहेत हे उघड आहे. ही दोषस्थळं वारंवार लोकांच्या नजरेस आणावीत, ती दूर करण्याचे उपाय सुचवावेत आणि युरोपियन सुधारणेत अनुकरण करण्यासारखं काय आहे ते पुन्हा पुन्हा दाखवावं. यास्तव हे सुधारक पत्र काढलं आहे अशी सुधारकची भूमिका आगरकरांनी मांडलेली दिसून येते. त्यांच्यावर मिल आणि स्पेन्सरच्या विचारांचा प्रभाव होता. महाराष्ट्रीयास अनावृत्तपत्र या नावाचा त्यांचा एक गाजलेला लेख आहे. त्यांनी केसरीतून 7 वर्ष आणि सुधारकातून 7 वर्ष असं जवळपास 14 वर्ष लेखन केलेलं आढळून येतं. केसरीतल्या त्यांच्या लेखामध्ये बालविवाहाचा विचार, बालविवाहापेक्षा सतीच बरी, भारतीय शास्त्रकलांचं पुनरुज्जीवन, सासूरवास यासारखे त्यांचे लेख महत्त्वाचे आहेत. तर सुधारिकमधले त्यांचे जे गाजलेले लेख आहेत त्यामध्ये सुशिक्षित तरुणास विज्ञापना, आमचे काय होणार, सोहळ्याची मीमांसा, आमचे ग्रहण अजून सुटले नाही, स्त्रियास चरितार्थ संपादन होण्यासाठी शिक्षण देण्याची आवश्यकता, विवाह निराकरण अथवा घटस्फोट, इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार, होऊ द्या तर 2 हात, प्राथमिक शिक्षण सरकारचे कर्तव्य आहे, स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावे व ते एकत्र द्यावेत अशासारखे त्यांच्या
अग्रलेखांची शीर्षकं होती. या शीर्षकांच्या वरून सुद्धा त्यातले विषय कोणते असू शकतील याची तुम्हाला थोडीफार कल्पना येऊ शकेल. देवोत्पत्ती, भारतीय कलांचं पुराणत्व, धर्मकल्पना आली कुठून, मूर्तिपूजेचा उद्भव यासारख्या विषयातून त्यांचे ज्ञानप्रसारक अशी भूमिका आपल्याला जाणवते. आगरकरांचे जे अग्रलेख आहेत ते पुस्तक रूपानं प्रसिद्ध झालेले आहेत. आगरकरांचे सहकारी, अगदी चिपळूणकरांचे सहकारी असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे या काळातले एक महत्त्वाचे वैचारिक लेखक आहेत. 1856 ते 1920 हा लोकमान्य टिळकांचा कालखंड आहे. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे नेते होते. प्राच्यविद्या, धर्मशास्त्र आणि संस्कृत भाषेचे एक जाणकार होते. केसरी आणि मराठा या पत्राचं संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. लोकमान्य टिळकांनी जे केसरीत अग्रलेख लिहिलेले आहेत ते टिळकांचे केसरीतील लेख खंड 1 ते 4 मध्ये प्रसिद्ध झालेले आढळून येतात. याशिवाय वेद कालनिर्णय, आर्य लोकांचे मूलस्थान हे त्यांचे आणखी ग्रंथ गाजलेले आहेत. गीता रहस्य हा गीतेवर भाष्य करणारा त्यांचा ग्रंथ आहे. केसरीतले त्यांनी एकूण जे लेख लिहिलेले आहेत त्या लेखांची पृष्ठसंख्या 2447 इतकी मोठी आहे. टिळकांच्या लेखनानं जीवनाची बहुतेक सर्व क्षेत्र व्यापलेली होती. आधी कोण, सामाजिक की राजकीय, सामाजिक सुधारणांचे मार्ग, हिंदुत्व आणि सुधारणा, ब्राह्मण व ब्राह्मणेतर, स्वराज्य यासारख्या लेखातून त्यांची एक राजकीय विचारसरणी, सामाजिक आणि राजकीय विचारसरणी दिसून येते. त्यांच्या राजकीय जे अग्रलेख आहेत त्यामध्ये गाजलेले अग्रलेख म्हणजे इंग्रजी राज्यात आम्हास फायदा काय झाला, आमच्यावर जुलूम कसा होतो, राजद्रोह कशास म्हणतात, पुनश्य हरिओम, नवी विटी नवी राज्य, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, यासारख्या अग्रलेखामधून त्यांनी पारतंत्र्याचा धिक्कार आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आढळून येतो. खरे विद्यापीठ कोणते, युनिव्हर्सिट्या उर्फ सरकारी हमालखाते हे आमचे गुरुच नव्हेत, चतकोर भाकरीची गुलामगिरी यासारख्या लेखातून शैक्षणिक विचार त्यांचे आलेले आढळून येतात. शेतकरी कामगार विषयकसुद्धा त्यांनी लेख केलेला आढळून येतो. शिवाजी उत्सव, गणेश उत्सव व राष्ट्रीय उत्सवांची आवश्यकता, धर्म व तत्त्वज्ञान, आपला धर्म यासारखे त्यांचे लेख महत्त्वाचे आहेत. टिळकांची भाषा साधी सोपी होती, आकलन सुलभ होती आणि चतुरस्त्र असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. यानंतरचे एक महत्त्वाचे वैचारिक लेखक म्हणजे काळकर्ते शिवराम महादेव परांजपे. त्यांनी 1898 साली काळ नावाचं पत्र सुरू केलं आणि एक राजकीय स्वातंत्र्याबाबत आग्रही भूमिका घेणं हा त्यांचा एक भाग होता. वक्रोक्तीपूर्ण लेखन करण्यामध्ये ते अतिशय निष्णात, त्यांचा हातखंडा होता. सह्याद्रीच्या तावडीत सापडलेली कल्पनाशक्ती, हिंदुस्थानात काय संतोष माजलाय, आपले सुख काय झाले, ध्रुवाची गोष्ट खोटी असली पाहिजे, विषयासाठी कंठशोष, अर्जुनाचा वेडेपणा, इंग्रज आणि ठग, दिल्लीचे तख्त आणि भाऊसाहेबांचा घण, शिवाजीची एक रात्र यासारख्या त्यांच्या अग्रलेखातील विषयावरून सुद्धा त्यातला आशय आणि त्यांच्या लेखनशैलीचा काही एक प्रत्यय आपल्याला येऊ शकतो. मुख्यतः व्यंगोक्ती, उपहास, उपरोध, छद्मीपणा, अन्योक्ती ही त्यांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये आहेत. टिळकांचेच सहकारी आणि टिळकांच्या नंतर जे केसरीचे संपादक झाले ते नरसिंह चिंतामण केळकर यांचंही लेखन मोठं आहे. 1872 ते 1947 हा केळकरांचा कालखंड आहे. त्यांनी विविध आणि विपुल स्वरूपाचं लेखन केलेलं आढळून येतं. दिल्लीचा बादशाही दरबार या निबंधामध्ये त्यांनी दिल्लीचा हजारो वर्षाचा इतिहास उलगडलेला आहे. संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन या मालेमध्ये त्यांनी विद्येचं जवळपास गेल्या 1,500 वर्षाचा इतिहास मांडलेला आहे. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर लेखन केलेलं आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाचंच वावडं त्यांना होतं किंवा विशिष्ट विषयावर प्रभुत्व होतं असं नाही. वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लेखन केलं आढळून येतं. अखेर भ्रमाचा भोपळा फुटला, लोकमनाने कुस्ती जिंकली, कलियुगातील 15वी कल्ला, साम्राज्य म्हणजे शेळीचे शेपूट यासारख्या लेखांच्या शीर्षकातून दिसणारा उपरोध हा अगदी वाचकांची उत्कंठा वाढवणारा असतो. राजकीयदृष्ट्या आग्रही असणारे केळकर हे सामाजिकदृष्ट्या प्रतिग्रामी होते. स्वराज्य, ब्राह्मण व ब्राह्मणेतर या लेखामध्ये त्यांनी एकांगी आणि पक्षपाती भूमिका घेऊन महात्मा फुले आणि त्यांच्या चळवळीवर टीका केलेली होती. याचबरोबर दुसरे लेखक या काळात होते ते म्हणजे नवा काळ हे पत्र ज्यांनी सुरू केलं ते कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. 1872 ते 1948 हा कालखंड. केसरी, लोकमान्य, नवा काळ या पत्राचे संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं.
खाडिलकर लेख संग्रह मध्ये त्यांचे सगळे लेख प्रसिद्ध झालेले आढळून येतात. संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी संदेशमध्ये अनेक प्रकारचे लेख लिहिले. ते अच्युत बळवंत कोल्हटकर स्मारक ग्रंथामध्ये की जो 3 खंडामध्ये आहे त्याच्यामध्ये त्यांचे सगळे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. भाला नावाचं एक पत्र भोपटकर काढायचे, भा ब भोपटकर. तर त्यांनी भालामध्ये वक्रोक्तीपूर्ण असं लेखन केलं आणि ते भोपटकर लेख संग्रहामध्ये आढळून येतं. या काळातले एक अतिशय महत्त्वाचे लेखक, संशोधक, प्राच्यविद्या अभ्यासक म्हणजे राजाराम शास्त्री भागवत. 1851 ते 1908 हा राजाराम शास्त्रीचा कालखंड आहे. ग्रीक, लॅटिन, अरबी, फारसी, अवेस्ता, इंग्रजी, मराठी, संस्कृत अशा अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. लेख, व्याख्यानं, पुस्तके, वादविवाद वगैरेमधून त्यांच्या मूलभूत विचाराचं, चिंतनाचं दर्शन आपल्याला घडतं. पुरातत्व, वेदवाङ्मय, उपनिषद, विविध धर्मपंथ, विवाहादी आचारधर्म, संस्कृत प्राकृत भाषा, इतिहास, संत पंडिती वाङ्मय, व्याकरण अशा विविध विषयावर त्यांनी संशोधनपर लेखन केलं. दुर्गा भागवत यांनी राजाराम शास्त्री भागवत यांचे निवडक लेख हे खंड संपादित केलेले आहेत. ब्राह्मण पण हिंदू नव्हे या सहीनं ते लेखन करायचे. शिवछत्रपतींच्या प्रस्तावनेमध्ये शिवछत्रपतींच्या चरित्रास जे 1892 सालचं आहे त्याला त्यांनी एक अतिशय अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्याच्यातून शिवकालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थिती काय होते याचं दर्शन घडतं. आमची देशी भाषा, प्राकृत भाषेची विचिकित्सा, संस्कृत भाषेची विचिकित्सा, मराठीचा एक कॅथोलिक भक्त या अशासारख्या निबंधातून त्यांच्या भाषाविषयक संशोधनाचं दर्शन घडतं. चातुर्वर्ण्यमय सृष्टमम, चातुर्वर्ण यामधून त्यांच्या चातुर्वर्ण्याविषयक भूमिका प्रकट होते. ब्राह्मण म्हणणारा सवाल, ब्राह्मण व ब्राह्मणी धर्म हे त्यांचे वैचारिक ग्रंथ आहे. मराठ्यासंबंधी 4 उद्गार हा मराठ्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून समीक्षा करणारा त्यांचा 1887 साली प्रसिद्ध झालेला एक महत्त्वाचा ग्रंथ आढळून येतो. दीनबंधू, विविध ज्ञानविस्तार, ज्ञानप्रकाश, पुणे वैभव, केरळ कोकीळ यासारख्या नियतकालिकांच्या मधून राजाराम शास्त्रींनी लेखन केलेलं होतं. राजाराम शास्त्रींचेच समकालीन आणि तितकेच महत्त्वाचे संशोधक, भाषा अभ्यासक म्हणजे विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, ज्यांना इतिहासाचार्य राजवाडे या नावानं आपण ओळखतो. 1863 ते 1926 हा त्यांचा कालखंड आहे. त्यांनी आपले विद्यार्थी दशेतील अनुभव, कनिष्ठ, मध्यम व उच्च शालातील अनुभव या 1904 मध्ये प्रसिद्ध झालेल्या निबंधामध्ये नमूद केलेले आहेत. 1885 साली त्यांनी भाषांतर नावाचं मासिक सुरू केलेलं होतं आणि ज्या ज्ञानाच्या प्रभावानं युरोप अंधकारमय युगातून आधुनिक युगात आला त्या ज्ञानाचा परिचय येतेदेशी लोकांना करावा या हेतूनं भाषांतर आपण सुरू केलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. ते 2 वर्ष चाललेलं होतं. मराठ्यांचा इतिहास, मराठी भाषेचा आणि संस्कृतचं ऐतिहासिक व्याकरण, जुन्या मराठी वाङ्मयाचा इतिहास, भारतीय आणि हिंदू समाजाच्या इतिहासाची समाजशास्त्रीय मीमांसा या संबंधात राजवाडे यांनी अतिशय विस्तृत अशा स्वरूपाचं लेखन केलेलं आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने त्यांनी 22 खंडामध्ये प्रकाशित केलेली आहेत. त्यातल्या 9 खंडांना त्यांनी अतिशय विस्तृत अशा अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनेचा जो पहिला खंड आहे त्या पहिल्या खंडाला 123 पृष्ठांची प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्याच्यातून मराठ्यांच्या इतिहासाच्या महत्त्वपूर्ण भागाचा उलगडा त्याने केलेला आढळून येतो. याशिवाय राधा माधव विलास चंपू आणि महिकावतीची वखर या ग्रंथांच्या प्रस्तावनामधून सुद्धा त्यांनी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचं एक तात्विक दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लहान मोठ्यांची चरित्र, लहान व्यक्तींची चरित्र व मोठ्या व्यक्तींची चरित्र मिळून समाजाचा इतिहास होतो अशी एक त्यांची इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी होती. इतिहास लेखनाची आचारसंहिता सांगताना राजवाडे असं म्हणतात की राजवाड्यांनी इतिहासाची आचारसंहिता कशी सांगितलं आहे पहा. ते म्हणतात की निर्लेप व निरहंकारपणाने इतिहासाचा विचार करायला लागणे ही इतिहासाचे खरे स्वरूप जाणण्याच्या मार्गाला लागण्याची पहिली पायरी होय. ह्या मार्गाला लागण्याची दुसरी पायरी म्हणजे सर्व प्रकारचे अर्धवट ग्रह सोडून देणे होय. वैयक्तिक मते बाजूस सारून
व स्वदेशाभिमानाचा दर्प बाजूला ठेवून हे काम केले तरच शुद्ध व विमल तत्व हस्तगत होण्याचा संभव आहे. म्हणजे राजवाड्याने इथं इतिहासकारांनी पूर्वग्रह मुक्त होऊन इतिहास लेखन करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु स्वतः राजवाड्यांचं लेखनच पूर्वग्रहानं प्रभावित झालेलं होतं. राजवाड्यांच्या संदर्भात दुसरे एक महत्त्वाचे इतिहासकार शेजवलकरांनी असं म्हटलेलं आहे की इतिहासकार या दृष्टीने राजवाडे हे निराबाध मार्गदर्शक होण्यासारखे नाहीत. त्यांचे बरेचसे लेखन पूर्वग्रह दूषित व अज्ञानपूर्ण आहे. राजवाड्यांनी विपुल असं संशोधनपर लेखन केलेलं आहे. त्याच्यातले त्यांचे जे काही महत्त्वाचे लेख आहेत त्या लेखांचे शीर्षक फक्त मी वाचतो. त्यामुळं तुम्हाला राजवाड्यांच्या लेखाचं स्वरूप तरी काय होतं ह्याचे एक प्राथमिक अंदाज येऊ शकेल. त्यातल्या काही लेखांची शीर्षक अशी आहेत: विकार विचार दर्शनाच्या साधनांची उत्क्रांती, प्राकृतिक भाषांचा व वाङ्मयाचा इतिहास, मराठीतील शुद्ध लेखनासंबंधी व विरामचिन्हासंबंधी काही सूचना, मराठीतील अनुनासिकांची परंपरा, मराठीतील नामभक्ती, राष्ट्रीय मराठी कोश, कादंबरी या निबंधातून भाषा आणि साहित्यविषयक त्यांचं संशोधन उजेडात येतं. इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या दोन बाजू आधिभौतिक व आध्यात्मिक यामधून त्यांची ऐतिहासिक तत्वमीमांसा समोर येते. हिंदू समाजात हिंदूतरांचा समावेश या निबंधात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन समाजांच्या सामाजिक विस्ताराच्या संस्थात्मक पद्धतीचं विवेचन त्यांनी केलेलं आहे आणि हा भारताच्या सामाजिक इतिहासावरला एक महत्त्वपूर्ण निबंध मानला जातो. हिंदुस्थानातील आर्य लोकांचा वर्ण, आमची पुराणे व आसिरियातील नवे शोध, मग ब्राह्मण कोण यातून प्राचीन भारताचा अभ्यास त्यांनी केलेला आढळून येतो. महाराष्ट्राची वसाहत व महाराष्ट्र व उत्तर कोकणची वसाहत या निबंधामधून महाराष्ट्राच्या अतिप्राचीन इतिहासाचं त्यांनी भाषिक वांशिक व सामाजिक आधारे विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आढळून येतो. या काळातले दुसरे एक महत्त्वाचे अभ्यासक संशोधक म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर, ज्यांना आपण ज्ञानकोशकार केतकर म्हणतो. 1884 ते 1937 हा केतकरांचा कालखंड आहे. ज्ञानकोशाचं एक हाती काम त्यांनी केलं आणि ते पूर्णत्वास नेलेलं होतं. त्यांचं महत्त्वाचं लेखन म्हणजे महाराष्ट्राची काव्यग्राहकता, महाराष्ट्रीयांचे काव्य परीक्षण, सामाजिक परिस्थिती, ग्रंथपरीक्षण आणि ग्रंथदोष, स्त्रियांचे वाङ्मय आणि स्त्रियांच्या चळवळी या स्वरूपाचं महत्त्वाचं लेखन त्यांनी केलेलं आढळून येतं. वासुदेव शास्त्री खरे हे एक महत्त्वाचे इतिहासकार होऊन गेले. ऐतिहासिक लेख संग्रह या नावाचं मासिक त्यांनी 1897 साली सुरू केलेलं होतं आणि इतिहासाच्या संशोधनामध्ये त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. एकूण त्यांच्या संशोधनपर लेखांचे 12 खंड प्रकाशित झालेले आहेत. ची वी वैद्य यांनी निबंध आणि भाषणे या लेखातून त्यांचे मराठी भाषाविषयक आणि महाराष्ट्रविषयक संशोधन मांडलेलं आढळून येतं. याचबरोबर एक दुसरे महत्त्वाचे तटस्थ असे समाजसुधारक होते ते म्हणजे धो कर्वे. 1882 ते 1953 हा त्यांचा कालखंड आहे. समाज स्वास्थ्य नावाचं मासिक त्यांनी सुरू केलेलं होतं आणि त्याच्यातून संतती नियमन आणि लैंगिक शिक्षणाचा जोरदार पुरस्कार त्यांनी केलेला होता आणि लैंगिक शिक्षण आणि संतती नियमनासंदर्भात अनेक लेख त्यांनी समाज स्वास्थ्यमध्ये लिहिलेले आहेत. समाज स्वास्थ्यमधलं त्यांचं लेखन ग्रंथरूपानं प्रकाशित झालेलं आहे. या काळात दुसरे एक लेखक आहेत ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर. 1883 ते 1966 हा त्यांचा कालखंड आहे. हिंदुत्व, हिंदू राष्ट्रदर्शन, हिंदू पद पादशाही, लंडनची बातमीपत्रे, मला काय त्याचे, 57चे स्वातंत्र्य समर, जात्युच्छेदक निबंध, 6 सोनेरी पाने, क्षकिरणे, हिंदुत्वाचे पंचप्राण, भाषा शुद्धीनी लिपी शुद्धी, रणसिंग, जोसेफ मॅझिनी यासारखे त्यांचं लेखन 5 भागामधून प्रसिद्ध झालेलं आढळून येतं. सावरकरांचे जे निबंध आहेत ते त्यातले काही निबंध महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव हा एक खूप महत्त्वाचा निबंध आहे. 2 शब्दात 2 संस्कृती या निबंधामध्ये पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांच्यात तुलना करून पाश्चात्याच्या प्रगतीचं मूळ हे त्यांच्या यंत्रबळात आहे आणि भारतीयांच्या प्रगतीचं मूळ हे त्यातल्या मंत्रबळात आहे. भारतीयांच्या अधोगतीचं मूळ हे मंत्रबळात आहे सांगितलं. म्हणून भारतीयांनी मंत्र टाकून यंत्राचा स्वीकार करावा असा विचार त्यांनी मांडलेला आढळून येतो. त्यांचा एक गाय एक पशु देवता तर नव्हेच नव्हे ह्या निबंधामध्ये त्यांनी गाय एक उपयुक्त पशु आहे अशी शास्त्रीय भूमिका मांडलेली आहे. सावरकरांचं भाषा शुद्धी विषयक लेखन महत्त्वाचं आहे.
त्यांनी इंग्रजी शब्दाला अनेक मराठी पर्यायी शब्द तयार केलेले होते. श्री म माटे हे एक महत्त्वाचे निबंधकार आहेत आणि अस्पृश्यांचा प्रश्न, विचारमंथन, विचारशलाका, विवेकमंडन, विचार गुंफा, साहित्यधारा या संग्रहामधून त्यांचे विचार प्रकट झालेले आढळून येतात. विज्ञान बोधाची प्रस्तावना यामध्ये माटे यांच्या विचारविश्वाचं दर्शन घडतं. त्यांनी आपल्या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, लोकांच्यामध्ये वैज्ञानिक जाणीवा जागृत व्हाव्यात, विज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी विज्ञान बोध हा 800 पृष्ठांचा कोशरूप वाङ्मय इतर अभ्यासकांच्या मदतीनं सिद्ध केला. 1934-35 साली हा ग्रंथ सिद्ध केला आणि त्याला 200 पानाचा एक प्रस्तावना खंड त्यांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पारंपरिक अध्यात्म आणि किंवा ब्रह्मज्ञान यापेक्षा विज्ञानाची महती किती आणि का आहे हे त्यांनी मांडलेलं आहे. आपण ही विज्ञानबोधाची त्यांची प्रस्तावना आवर्जून वाचावी असं मला वाटतं. याचबरोबर त्या काळातले आणखी काही महत्त्वाचे लेखक होते. त्यामध्ये दादा धर्माधिकारी हे गांधीवादी विचाराचे होते. सर्वोदय दर्शन हा त्यांचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामधून त्यांचं एक गांधी विचारावरलं, विनोबांच्या विचारावरलं भाष्य प्रकट झालेलं आढळून येतं. आचार्य स ज भागवत यांचं साहित्य, आचार्य स ज भागवत संकलित वाङ्मय खंड 1 आणि 2 मध्ये त्यांचं साहित्य प्रकाशित झालेलं आढळून येतं. आचार्य श द जावडेकर हे गांधीवादाचे राजकीय भाष्यकार म्हणून ओळखले जात होते. 1938 साली त्यांचा आधुनिक भारत हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आणि या ग्रंथामध्ये 1920 नंतर उदयाला आलेल्या सगळ्या एका राजकीय परिस्थितीचा अतिशय सखोल, अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणपर असा एक इतिहास त्यांनी मांडलेला आहे. आधुनिक भारत या ग्रंथाबरोबरच आधुनिक राज्यमीमांसा, राज्यनीती शास्त्र परिचय, लोकशाही, शास्त्रीय समाजवाद, समाजवाद व सर्वोदय यासारखे ग्रंथ श द जावडेकरांचे प्रसिद्ध आहेत. दत्तवामन पोद्दारांचा मराठी गद्याचा इंग्रजी अवतार हा एक ग्रंथ आहे, 1922 साली प्रसिद्ध झालेला. या ग्रंथामध्ये 19व्या शतकात अव्वल इंग्रजी काळातील मराठी गद्याच्या वाटचालीचा आढावा घेतलेला आहे. इतिहासकार शेजवलकरांचं इतिहासविषयक संशोधन प्रसिद्ध आहे. शेजवलकरांचे लेख भाग 1, शेजवलकरांचे लेख भाग 2 आणि शिवछत्रपती संकल्प चरित्र साधनांची प्रस्तावना, आराखडा व साधने या ग्रंथामधून त्यांचं लेखन आलेलं आढळून येतं. के.एल. दप्तरी यांचं धर्मरहस्य विचार हा ग्रंथ खूप चांगला आहे, धर्मरहस्य नावाचा. त्याच्यामध्ये हिंदू धर्माची त्यांनी स्वतंत्र दृष्टीने चिकित्सा केलेली आहे. आनंद सदाशिव आलतेकर हे बनारस विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. त्यांनी प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती, राष्ट्रकूट साम्राज्याचा इतिहास, शिलाहारांचा इतिहास हे संशोधनपर ग्रंथ लिहिलेले आहेत. लालजी पेंडसे हे मार्क्सवादी विचारांचे अभ्यासक होते. त्यांनी नवमतवाद, कुंडेकार, साहित्य आणि समाजजीवन, धर्म की क्रांती यासारखे लेख लिहिलेले आहेत. याच काळात स्त्रियांनी सुद्धा वैचारिक लेखन केलेलं आढळून येतं. त्यामध्ये पंडिता रमाबाई, मिरे मिचेल, गिरिजाबाई केळकर, काशीबाई हिरलेकर, प्रेमाताई कंटक, चित्रा नाईक यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन केलेलं आपल्याला आढळून येतं. या सगळ्यानंतर आपण आता पुढे येतोय ते म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातलं मराठी वैचारिक साहित्याचं स्वरूप कसं आहे हे आता आपण पाहूया. स्वातंत्र्योत्तर काळातलं वैचारिक साहित्य स्वरूप, या काळातले एक महत्त्वाचे लेखक, चिंतक, अभ्यासक आहेत ते म्हणजे लक्ष्मण शास्त्री जोशी. 1901 ते 1994 म्हणजे जवळपास 93 वर्षाचं दीर्घ आयुष्य शास्त्री बुवांना लाभलेलं होतं आणि तर्कतीर्थाने अनेक विषयावर अभ्यासपूर्ण, चिकित्सक आणि मौलिक स्वरूपाचं लेखन केलेलं आहे. त्यातलं महत्त्वाचं लेखन असं हिंदू धर्माची समीक्षा, हे सगळे त्यांच्या ग्रंथांची नावं आहेत. हिंदू धर्माची समीक्षा, जडवाद, ज्योतिनिबंध, वैदिक संस्कृतीचा विकास, राजवाडे लेखसंग्रहाचं संपादन त्यांनी केलेलं आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी लेखसंग्रह यासारख्या ग्रंथातून त्यांचं विचार प्रकटतात. याचबरोबर महात्मा फुले समग्र वाङ्मयाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना, नवभारत आणि अन्य नियतकालिकामधून त्यांनी लिहिलेले वेगवेगळ्या प्रकारचे लेख, विश्वकोशाच्या नोंदी यामधून सुद्धा त्यांच्या लेखनाचे वेगवेगळे पैलू उजेडात येतात. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य अशा विविध विषयावर त्यांनी लेखन केलेलं आहे. हिंदू धर्माची समीक्षा या ग्रंथामध्ये मार्क्सवादी दृष्टिकोनातून त्यांनी हिंदू धर्माचं विश्लेषण केलेलं आहे. वैदिक संस्कृतीचा विकास या त्यांच्या महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये वेदकालीन संस्कृती,
वेदांची तार्किक प्रज्ञेत परिणिती, वैदिकांची कुटुंब व्यवस्था व समाज संस्था, इतिहास पुराणांची आणि रामायणाची संस्कृती, बौद्ध व जैन यांचा धर्मविजय, आधुनिक भारतातील सांस्कृतिक आंदोलन या विषयावरली त्यांची महत्त्वपूर्ण अशी व्याख्यानं त्या ग्रंथामध्ये आलेली आहेत. लक्ष्मण क्षत्री जोशी लेख संग्रहामध्ये भौतिकवाद, धर्म व समाज आणि तत्त्वज्ञान या 3 विभागात त्यांचे विविध विषयावरले लेख समाविष्ट झालेले आहेत. पु. ग. सहस्रबुद्धे हे एक महत्त्वाचे स्वातंत्र्योत्तर काळात होऊन गेलेले निबंधकार आहे. 1904 ते 1985 हा त्यांचा कालखंड आहे. विज्ञानप्रणित समारचना, भारतीय लोकसत्ता, माझे चिंतन, राजविद्या, पराधीन सरस्वती, लोकसत्तेला दंड, सत्तेचे आव्हान, भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म, हिंदू समाज संघटना आणि विघटना, महाराष्ट्र संस्कृती हे पु. ग. सहस्रबुद्धेंचं महत्त्वाचे ग्रंथ आहेत. प्राध्यापक गंबा सरदार हे सामाजिक बांधिलकीने अभ्यासपूर्ण, विवेकनिष्ठ आणि प्रागतिक स्वरूपाचं वैचारिक लेखन करणारे मराठीतले एक महत्त्वाचे विचारवंत होते. विचारनिष्ठा आणि समाजनिष्ठा हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यांचं महत्त्वाचं वैचारिक ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत. अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका, संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती, संत साहित्याची सामाजिक आणि राष्ट्रीय कामगिरी, आगरकरांचा सामाजिक तत्त्वविचार, न्यायमूर्ती रानडे प्रदित सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा, प्रबोधनाच्या पाऊलखुणा, महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी, महाराष्ट्रातील समाज प्रबोधनाची वाटचाल, महात्मा फुले विचार आणि कार्य, संक्रमण काळाचे आव्हान यासारख्या ग्रंथातून त्यांच्या विचारविश्वाचं दर्शन घडतं. दी. के. बेडेकर हे एक मार्क्सवादी विचारवंत होते. संयुक्त महाराष्ट्र समाजचिंतन हे त्यांचे 2 महत्त्वाचे ग्रंथ आहेत. या संयुक्त महाराष्ट्र या ग्रंथात त्यांनी संघराज्यात्मक भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार केलेला आहे. महाराष्ट्रातील धर्म सुधारणेची चळवळ हा बेडेकरांच्या विशेष अभ्यासाचा विषय होता. धर्म आणि त्याच्या मागे असणाऱ्या प्रेरणा व समाजाच्या वेगवेगळ्या अवस्थेत धर्माची भूमिका यांना समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. धर्मचिंतन, धर्मश्रद्धा एक पुनर्विचार, अनुयुगातील मानव धर्म ही त्यांची धर्मचिकित्सा करणारी काही पुस्तके आहेत. समाजचिंतन या ग्रंथामध्ये मार्क्सवादी तत्त्वचिंतनाचे आकलन त्यांनी मांडलेलं आहे. नरहर कुरुंदकर हे एक महत्त्वाचे विचारचिंतक आहेत. त्यांचं शिवरात्र, जागर, वाटा तुझ्या माझ्या, मनुस्मृती एक विचार ही महत्त्वाची पुस्तकं आहेत. मे. पु. रेगे हे एक तत्त्वचिंतक होते, अभ्यासक होते, महत्त्वाचे विचारवंत होते. नवभारतचे संपादक, विश्वकोश मंडळाचे आणि धर्मकोशाचे अध्यक्ष होते. इहेवाद आणि सर्वधर्मसंभा, हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन, पाश्चात्य नीतिशास्त्रांचा इतिहास, स्वातंत्र्य, समता आणि न्याय, विवेक आणि न्याय, विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा ही त्यांची महत्त्वाची पुस्तकं आहेत. त्यांनी सर्वधर्म समभाव, इहवाद, विवेकवाद या आधुनिक मूल्यांचा पुरस्कार आपल्या लेखनातून सातत्यानं केलेला आढळून येतो. याचबरोबर देशपांडे, यदी फडके, सदानंद मोरे, अनिल अवचट यांनीही वैचारिक स्वरूपाचं लेखन केलेलं आढळून येतं. वसंत पळशीकर, सुहास पळशीकर, यशवंत सुमंत, किशोर बेडकेआर, अशोक चौसाळकर, बहाल भोळे यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचं वैचारिक लेखन केलेलं आढळून येतं. वृत्तपत्रीय स्वरूपाचे वैचारिक लेखन झालेलं आहे. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवळकर, द्वा. कर्णिक, आनंदराव भालेकर, संचारचे संपादक रंगा वैद्य वगैरेंनी वैचारिक स्वरूपाचं लेखन केलेलं आढळून येतं. स्त्रियांचं वैचारिक लेखनसुद्धा अभ्यासनीय आहे. यामध्ये इरावती कर्वे हे खूप महत्त्वाचे आहेत. इरावती कर्वे या 1905 ते 1970 हा इरावती कर्वेंचा कालखंड आहे. त्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या एक थोर विदुषी, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, संशोधक होत्या. मराठी लोकांची संस्कृती, आमची संस्कृती, युगांत, हिंदूंची समारचना, महाराष्ट्र एक अभ्यास, धर्म, संस्कृती, हिंदू समाज एक अन्वयार्थ यासारख्या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी लेखन केलेलं आहे. मराठी लोकांची संस्कृती, यामध्ये संस्कृती म्हणजे काय, मराठी लोकांची भूमी, मराठी लोकांचा पिंड, मराठी कुटुंब, महाराष्ट्री वसाहत, भाषा या विषयावर त्यांनी सखोल विवेचन केलेलं आढळून येतं. आमची संस्कृतीमध्ये संस्कृती, स्त्री, शिक्षण असे अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट आहेत. दुर्गा भागवत या 1910 ते 2002 या काळातल्या एक महत्त्वाच्या अभ्यासिका आहेत.
व्यासपर्व या ग्रंथातून त्यांनी महाभारतातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचा वेध घेतलेला आहे. धर्म आणि लोकसाहित्य, लोकसाहित्याची रूपरेषा, मुक्ता, शासन, साहित्यिक आणि बांधिलकी, जनतेचा सवाल हे त्यांचे काही वैचारिक महत्त्वाचे निबंध आहेत. याचबरोबर सरोजिनी बाबर, मालतीताई पेडेकर, गीता साने यासारख्या, शांताबाई किर्लोस्कर, नलिनी पंडित यासारख्या स्त्रियांनी सुद्धा लेखन केलेलं आढळून येतं. ग्रामीण समाजजीवन, शेतकरी वर्ग डोळ्यासमोर ठेवून काही वैचारिक लेखन झालं आढळून येतं. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वतः वैचारिक स्वरूपाचं लेखन केलेलं नाही, परंतु नाना पाटलांनी दिलेली जी भाषणं आहेत ती ग्रंथरूपानं प्रकाशित झालेली आहे. आणि ही नाना पाटलांची भाषणं ही एक प्रकारे मराठी वैचारिक साहित्याचा एक खूप वेगळा असा पैलू आहे की ज्यामध्ये ग्रामीण जीवन, विशेषतः शेतकरी वर्ग, त्यांचे प्रश्न, समस्या ह्या केंद्रस्थानी असलेल्या आढळून येतात. आणि शेतकऱ्यांच्या बोली भाषेमध्ये नाना पाटलांनी संवाद साधल्यामुळं एक संबंध ग्राम जीवन आणि ग्रामीण बोली कवेत घेणारा एक वक्ता आणि त्या स्वरूपाचं वैचारिक साहित्य त्यातून देणारा एक विचारवंत म्हणून आपल्याला नाना पाटलांच्याकडे पाहता येईल. याचबरोबर माधवराव बागल यांनी जे सत्यशोधक विचाराचे होते आणि त्यांनी विपुल स्वरूपाचं लेखन केलं. वेगवेगळ्या विषयावर सातत्यानं माधवराव बागल लिहित होते. त्यांचं लेखनसुद्धा एक खूप अभ्यासनीय आहे. यशवंतराव चव्हाण यांचे सह्याद्रीचे वारे, युगांतर, भूमिका या ग्रंथातून त्यांच्या विचारशिल्पाचं दर्शन घडतं. विशेषतः सह्याद्रीचे वारे या ग्रंथामधून ग्रामीण शिक्षणाची माझी संकल्पना, नवपदवीधराकडून अपेक्षा, लोकशाही शक्तीचा प्रभावी आविष्कार यामधून यशवंतरावांचे शिक्षणविषयक विचार व्यक्त झालेले आढळून येतात. नियोजन, मनुष्यबळ व शेती या व्याख्यानामध्ये त्यांनी शेतीच्या मालकीचा प्रश्न मांडलेला आहे. आजच्या शेतीच्या मूलभूत प्रश्न या व्याख्यानामध्ये शेतीपुढील विविध समस्यांची चर्चा केलेली आहे. युगांतरमधल्या भाषणामध्ये ग्रामीण समाज जीवनासंदर्भातील चव्हाण साहेबांचं चिंतन प्रकटतं. अगदी उजनी धरणाचं भूमिपूजन करत असताना किंवा शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या प्रसंगी चव्हाण साहेबांनी केलेली जी भाषणं आहेत ते आपण आवर्जून वाचा. एक तत्वचिंतक आणि शैलीदार लेखक म्हणून, एक वक्ता म्हणून चव्हाण साहेबांची योग्यता किती मोठी होती हे आपल्या लक्षात येऊ शकेल. शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभाच्या प्रसंगी चव्हाण साहेबांनी केलेलं भाषण आणि सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाच्या पायाभरणी प्रसंगी चव्हाण साहेबांनी केलेले भाषण, ही दोन भाषणं अगदी विद्यार्थ्यांनी आणि महाराष्ट्रीय शेतकरी आणि लोकांनी अक्षरशः मुखोद्गत करावीत इतक्या योग्यतेचे आहेत. विठ्ठलरामजी शिंदे यांचे एक सहकारी राणा चव्हाण यांचं विविध स्वरूपाचं लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. जवळपास 6000हून अधिक पृष्ठांचं लेखन त्यांचं 45 ग्रंथांमधून प्रसिद्ध झालेलं आहे. राष्ट्रवीचे संपादक भाई दाजीबा देसाई यांचं निवडक लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. कॉम्रेड शरद पाटील आणि आहा साळुंके हे या काळातले एक महत्त्वाचे लेखक आहेत. कॉम्रेड शरद पाटील यांचा कालखंड 1925 ते 2014 आहे. भारताच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासाची पुनर्मांडणी करणारं लेखन शरद पाटील यांनी केलेलं आहे. प्राच्यविद्या, साहित्य, राजकारण, इतिहास, तत्त्वज्ञान, वर्णजाती व्यवस्था, समाजव्यवस्था अशा विषयावर अत्यंत मूलभूत स्वरूपाचं संशोधनात्मक लेखन कॉम्रेड पाटील यांनी केलेलं आहे. सत्यशोधक मार्क्सवादी या नावाचं एक मासिक त्यांनी 1982 सुरू केलं. सामाजिक प्रश्न, जातीवर्ग अंत, स्त्री दास्यमुक्ती अशा महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी लेखन केलं. भारतीय तत्त्वज्ञानातील संघर्ष हा ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी कसा आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं. आणि अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राची मांडणी त्यांनी करून दलित आदिवासी ग्रामीण साहित्याची नाळ प्राचीन अब्राह्मणी साहित्याशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे दासशूद्रांची गुलामगिरी, जातीव्यवस्था, सामांती सेवकत्व, जात्यंतक भांडवलशाही, लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती, मातृसत्ता, स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद, बुद्ध भिक्खू आनंद विशाखा, भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत, रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष, अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, महम्मदी की ब्राह्मणी, मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. त्यांनी आपल्या ग्रंथातून एक सौत्रांतिक मार्क्सवादी तत्त्वज्ञान, बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धत,
समाजवादी सौत्रांत्रिक सौंदर्यशास्त्र व जाणीव नेणीवानवेशी तर्कशास्त्र यांची मांडणी केलेली आहे. डॉक्टर आ. साळुंके यांचं धर्मचिंतन आणि समाजव्यवस्थेवरील चिकित्सक लेखन अत्यंत महत्त्वपूर्ण असून मराठी वैचारिक साहित्याला समृद्ध करणार आहे. त्यांच्या काही ग्रंथांची नावं अशी आहेत: आस्तिक शिरोमणी चारवाक, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती, आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल, धर्म की धर्मापलीकडे, हिंदू संस्कृती आणि स्त्री, महाभारतातील स्त्रिया, विद्रोही तुकाराम, बळीवंश, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी, तुळशीचे लग्न एक समीक्षा, गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो इत्यादी त्यांचे 50हून अधिक संशोधनपर आणि विचार चिंतनपर अशा स्वरूपाचे त्यांचे ग्रंथ आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा ही मूल्ये त्यांच्या साहित्यातून आविष्कृत होतात. सर्व जनसमूहांच्या मानवी अधिकारांचा पुरस्कार ते करतात. एका न्यायी समाजाचं स्वप्न त्यांच्या साहित्यातून प्रतिबिंबित होतं. शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे संस्थापक होते, त्यांची भाषणं आणि त्यांचं काही लेखन हे एक मराठी वैचारिक साहित्याचा एक वेगळाच भाग आहे. इंडिया विरुद्ध भारत असं एक समीकरण त्यांनी मांडलेलं होतं आणि इंडियाचं भारताच्या शोषणाचं स्वरूप कसं, इंडियाकडून भारतात शोषण कसं होतं या संदर्भातली भूमिका ते सातत्यानं मांडत असायचं. भारतीय शेतीची पराधीनता, शेतकऱ्याचा असूड मानाचा मुजरा, कर्जमुक्ती आंदोलन, चांदवडची शिदोरी, शेतकऱ्याचा राजा शिवाजी, ग्यानबाचं अर्थकारण, प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश यासारख्या पुस्तकातून शरद जोशी यांनी शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे. बाबा आढाव हे एक महत्त्वाचे समाजसुधारक आहेत. त्यांनी एक गाव एक पानवटा, सत्यशोधनाची वाटचाल यासारखे ग्रंथ, तसेच पुरोगामी सत्यशोधक या नावाचं नियतकालिक ते प्रकाशित करतात. मासिक आहे, त्रैमासिक आहेत पुरोगामी सत्यशोधक. त्याच्यामध्ये बाबा आढावने लिहिलेले लेख, यातून त्यांचं एक वैचारिक भूमिका आपल्यापुढे येते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यामध्ये विचार तर कराल, ठरलं डोळस व्हायचंय, भ्रम आणि निराश, विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, तिमिरातून तेजाकडे यासारख्या ग्रंथातून त्यांची भूमिका प्रसिद्ध झालेली आढळून येते. दलित वैचारिक साहित्यामध्ये सुद्धा या काळात चांगदेव खैरमोडे, नारा शेंडे यांनी लेखन केलेलं आढळून येतं. एक महत्त्वाचे दलित वैचारिक लेखक म्हणजे रावसाहेब कसबे. त्यांचं तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, समाज व्यवहार, संस्कृती व्यवहार यांचा गाढा अभ्यास आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मोठा प्रभाव रावसाहेब कसबे यांच्यावर आहे. झोत, दलित चळवळीची वाटचाल, धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह, मानव आणि धर्मचिंतन, भक्ती आणि धम्म, डॉक्टर आंबेडकर आणि मार्क्सवाद, डॉक्टर आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, देशीवाद, समाज आणि साहित्य या स्वरूपाचं ग्रंथलेखन त्याने केलेलं आढळून येतं. यशवंत मनोहर हे एक आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे विचारवंत आहेत. डॉक्टर आंबेडकरांचा बुद्ध धम्म, प्रबोधन विचार, शंभू कर्ण एकलव्य, बाबासाहेब आंबेडकर एक शक्तिवेद यासारख्या ग्रंथातून त्यांच्या विचारांचं दर्शन घडतं. याचबरोबर वसंत मून, गंगाधर पानतावणे, उर्मिला पवार, भालचंद्र मुनगेकर, आनंद तेलतुंबडे हे दलित वैचारिक साहित्यातले खूप महत्त्वाचे लेखक आहेत, विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत. त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशा स्वरूपाचं वैचारिक चिंतन मांडलेलं आढळून येतं. हे सगळं आपण जो आहे तो जवळपास आजच्या काळापर्यंतचा मराठी वैचारिक साहित्याचा आपण आढावा घेतलेला आहे. वैचारिक साहित्याची सद्यस्थिती जर आपल्याला पाहायची म्हटलं तर सध्या वैचारिक साहित्यामध्ये एक प्रकारे मरगळ आलेली दिसून येते. वैचारिक साहित्याची मराठीतली ही जी काही एक अतिशय सकस, दर्जेदार, अभ्यासपूर्ण, तत्वचिंतनपर आणि संबंध समाजाची संरचनाच बदलवू पाहू शकेल इतकी ताकद असणारी जी परंपरा होती ती सध्याच्या काळामध्ये कमालीची क्षीण झालेली आहे. ललित साहित्य ज्या प्रमाणात लिहिलं जातं त्या प्रमाणात मराठीत वैचारिक साहित्य लिहिलं जात नाही. मराठीतला सकस वैचारिक साहित्याचा प्रवाह आता अतिशय कुंठित अवस्थेमध्ये आलेला आहे किंवा हा बंद पडतो की काय अशा प्रकारची एक परिस्थिती या सध्याच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याची अनेक कारणंही आहेत. या सगळ्या कारणामध्ये न जाता वैचारिक साहित्याचं लेखन कसं करावं
या संदर्भातलं एक थोडक्यात टिप्पण विद्यार्थ्यांच्यासाठी मी इथं मांडू इच्छितो. वैचारिक साहित्याचं स्वरूप आपण पाहिलं, मराठी वैचारिक साहित्याचा आढावा घेतला. अगदी अव्वल इंग्रजी काळापासून ते आजच्या काळापर्यंतचं मराठी वैचारिक साहित्य आपण पाहिलं. आता प्रत्यक्षात वैचारिक लेखन कसं करावं ह्या संदर्भातला आपण काही एक जरा विचार करायचा प्रयत्न करूया. डॉक्टर आह साळुंखे यांनी आयुष्यभर विपुल प्रमाणामध्ये वैचारिक लेखन केलेलं आहे. विशेषतः धर्म आणि समाज हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं वैचारिक साहित्याचं लेखन कसं करावं या संदर्भात आह सरांचा अधिकार खूप मोठा आहे. त्यांनी वैचारिक लेखन कसं करावं या संदर्भातला एक लेख लिहिलेला आहे. मित्रांना शत्रू करू नका या नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे, जे 2008 साली प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वैचारिक लेखनासंदर्भात त्यांनी काही टिप्स दिलेल्या आहेत. वैचारिक लेखन कसं करावं त्याच्या आधारे वैचारिक लेखन कसं करावं या संदर्भात काही एक भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न करतो. वैचारिक लेखनाच्या बाबतीत पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की वैचारिक लेखन साधार असावं. म्हणजे आपण जे लिहित आहोत त्याला काहीतरी आधार असले पाहिजेत, पुरावे असले पाहिजेत. व्यासंग न करता स्वैरकल्पनेतून निर्माण केलेलं किंवा जाणीवपूर्वक किंवा अजाणतापणे खोटेपणानं लिहिलेलं, अपुऱ्या माहितीवर आधारलेलं लेखन टिकत नाही, ते व्यापक हिताचं असत नाही. पूर्वग्रह, क्रोध, मत्सर, द्वेष वगैरे सारख्या मनोविकारानं किंवा अशाच कुठल्या तरी असंतुलित मानसिकतेनं जर काय आपण लिहिलं असेल तर आपली गुणवत्ता डागाळली जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की दुसऱ्या कुणाच्या संशोधनाचा जर आधार घेतला असेल तर त्याचा कृतज्ञतापूर्वक त्यांचा उल्लेख करावा. त्यांचा उल्लेख न करता हे संशोधन आपणच केलेलं आहे असा आभास निर्माण करू नये. ज्याचं श्रेय त्याला दिल्यामुळं आपल्याविषयीचं वाचकाचा आदर कमी होत नाही, उलट तो आदर वाढतोच. म्हणजे आपलं लेखन साधार असावं हा पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे स्वतःच्या भूमिकेचं सुस्पष्ट आकलन असलं पाहिजे. आपण वैचारिक लेखन करत असताना आपण कोणती भूमिका त्याच्यामध्ये घेणार आहोत, कोणत्या विषयावर मांडणार आहोत हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याची सुस्पष्ट अशी आपल्याला एक आकलन असलं पाहिजे. त्यासाठी काही एक प्राथमिक तयारी करणं आवश्यक असतं. आपल्या विचारसरणीचं, सिद्धांताचं स्वरूप निश्चित आपण केलेलं असलं पाहिजे. त्याचा एक कच्चा आराखडा आपला तयार झालेला असला पाहिजे. तरच आपलं लेखन प्रभावी होऊ शकतं किंवा आपल्या लेखनामध्ये तर्कविसंगतता, तर्कदोष किंवा गोंधळ निर्माण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे स्वतःच्या भूमिकेचं नीट आकलन असावं लागतं त्याप्रमाणे इतरांच्या भूमिकेचं सुद्धाही नीट आकलन झालं पाहिजे. आपण आपलं स्वतःचं मत एकीकडे मांडत असतो, त्याच वेळेला इतरांच्या मताचं आपण खंडन करत असतो. आणि म्हणून दुसऱ्यांच्या मताचं खंडन करत असताना जी विचारसरणी आपल्याला खोडून काढायची आहे, नाकारायची आहे, ती देखील नीट समजून घेतली पाहिजे. दुसऱ्याची मतं समजून न घेता मोघमपणानं, आवेशाच्या भरात दुसऱ्यांच्यावर आपण शेरेबाजी केली किंवा किती आघात केले तरी ते टिकत नाहीत. उलट ते फसण्याचा आणि प्रसंगी आपल्यावरच उलटण्याचा धोका असतो. म्हणून इतरांची भूमिका काय आहे ती नीटपणे समजून घेणं, त्याच्यातलं आपल्या मांडणीला पोषक असेल ते स्वीकारणं आणि जे पोषक नसेल ते तसं का नाही ते पुराव्याच्या आधारे सिद्ध करणं आवश्यक असतं. असं जर आपण केलं तर आपण आपली स्वतःची भूमिका अधिक बळकट करू शकतो. ज्याला खुंटा हलवून बळकट करणं म्हणतात, या पद्धतीने आपलं लेखन आपण करू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की इतरांची मतं विकृत करू नयेत. आपण जेव्हा विरोधकांची मतं खंडनासाठी किंवा आपल्या भूमिकेला पोषक म्हणून घेतो तेव्हा ती मतं विकृत न करता चर्चेला घ्यावीत. आपल्याला सोयीचं ठरेल तेवढंच स्वीकारायचं, सोयीप्रमाणे बदल करायचे आणि आपली भूमिका मजबूत असल्याचा आभास निर्माण करायचा. ही वाचकांची दिशाभूल करणारं ठरतं आणि हे उघडकीला येऊ शकतं. असं करण्यामुळं दुहेरी दोष पदरी पडतो. एक तर इतरांची भूमिका विकृत केल्यामुळं खोटेपणा आपल्या पदरात पडतो आणि दुसरी गोष्ट अशी की अशा खोटेपणामुळं आपली भूमिका बळकट झाल्याचा आभास तात्पुरता निर्माण झाला असला तरी पुढं तो टिकत नाही. कोणाकडून तरी हा खोटेपणा उघड केला जातो आणि आपल्यावर तोंडघशी पडायची पाळी येते आणि आपल्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून इतरांची मतं विकृत करू नयेत. कोणत्याही स्वरूपाचं वैचारिक लेखन असू देत किंवा संशोधनपर लेखन असू देत, प्रबंधाचं लेखन असू देत, हे सगळं लेखन करत असताना हीच काळजी घेतली पाहिजे.
इतरांची मतं जशीच्या तशी आपण उद्धृत करू शकतो आणि त्याचं श्रेय ज्याचं त्याला दिलं गेलं पाहिजे. या सगळ्यामुळं लेखनाची विश्वसनीयता जपली जाते. जे पुढचा मुद्दा आहे, लेखनाची विश्वसनीयता जपावी. इतरांची मतं वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडून त्याचं खंडन व समर्थन केलं असता आपली विश्वसनीयता वाढते. विश्वसनीयता निर्माण करणं, वाढवणं, जपणं, टिकवणं यामुळंच आपल्या लेखनाचं उद्दिष्ट सफल होऊ शकतं. आपल्या लेखनाचा प्रभाव दूरगामी चिरस्थायी स्वरूपात निर्माण होऊ शकतो. आपण जे मुद्दे मांडणार आहे ते मुद्दे मांडताना विषयाचं जास्तीत जास्त पैलू ध्यानात घ्यावेत. हा एक मुद्दा आहे. विषयाचे जास्तीत जास्त पैलू ध्यानात घ्यावेत. आपल्या विषयाची मांडणी करताना प्रस्तुत विषयाचा अभ्यास कोणकोणत्या अंगाने करणं शक्य आहे त्याचा सर्वांगीण विचार करावा. असा वेगवेगळ्या बाजूने विचार केल्यास त्या विषयाचे सर्व पैलू आपल्या लक्षात येतील आणि त्याला न्याय दिल्यासारखं होऊ शकेल. आणि म्हणून सर्व विद्याशाखा किंवा वेगवेगळ्या बाजूनं त्याचा विचार करावा. आपण जे मुद्दे लिहिणार आहोत ते मुद्दे जिन्याच्या पायऱ्या चढल्याप्रमाणे असावेत. मुद्दे वैचारिक लेखनामध्ये एक शिस्त असणं आवश्यक असतं आणि आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही शिस्त अत्यंत आवश्यक असतो. जेव्हा आपण जिना चढतो तेव्हा एका पायरीनंतर दुसरी, दुसरीनंतर तिसरी, त्यानंतर चौथी असं करत करत आपण अंतिम पायरीवर पोहोचतो. पहिलं पाऊल पहिल्या पायरीवर, दुसरं पाऊल दुसऱ्या पायरीवर असं टाकत टाकत आपण पुढे जात असतो. असं आपण करत नाही की पहिलं पाऊल पहिल्या पायरीवर, त्यानंतर 5व्या पायरीवर, त्यानंतर 8व्या पायरीवर असं उड्या मारत आपण जात नाही आणि गेलं तर त्यात धोका उद्भवू शकतो. वैचारिक लेखनाचं सुद्धा तसंच असतं. जिना चढताना ज्याप्रमाणे आपण पहिल्या पायरीवरून दुसरे, दुसरीनंतर तिसरी हा क्रम सांभाळतो तसाच क्रम आपल्या मुद्द्यांच्या बाबतीतही असावा. त्यासाठी प्रारंभापासून शेवटपर्यंत मुद्द्यांची क्रमशः व्यवस्थित मांडणी करावी. मुद्दे कोणत्या क्रमानं मांडायचं त्याचं एक नेटकं नियोजन मनामध्ये असावं. आवश्यक वाटला तर मुद्द्यांचा क्रम बदलावा. क्रमशः मुद्देसूद मांडणी केली असता वाचक न अडखळता त्या मुद्द्यांच्या बरोबर पुढं पुढं सरकत जातो आणि आपला एक वैचारिक सहप्रवासी बनू शकतो. आणि म्हणून मुद्द्यांची मांडणी क्रमशः असावी हे महत्त्वाचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग वैचारिक लेखनाबाबतीत किंवा कुठल्या लेखनाबाबतीतला म्हणजे लेखनाची सुरुवात करताना क्रमाची भीती बाळगू नये. कोणत्याही विषयावर लिहित झालं तर आपल्याला प्रश्न असा पडतो की सुरुवात कुठून करू किंवा मला काही सुचेच ना. आपल्याला असं वाटतं की पहिल्यापासून शेवटपर्यंत एक सलग असं आपल्याला सुचत जावं आणि एक टाकी आपलं लेखन पूर्ण व्हावं. असं लेखन संभवनीय नसतं आणि म्हणून मला सुचत नाही किंवा सुरुवात कुठून करावी या मुद्द्यासाठी थांबवू नये. वाचकापुढं आपण जे लिहिणार आहोत ते विशिष्ट क्रमाने येणार आहे. आपण त्यासाठी क्रमाचा जे क्रम आहेत ते नीटपणे लावून घेऊ शकतो, परंतु सुचत नाही म्हणून थांबायची गरज नाही. आपल्याला ज्या क्षणी जे सुचलं असेल ते आपण लिहून काढावं. जे जे मुद्दे सुचत असतील ते आपण पहिल्यांदा लिहून काढावेत आणि मग मुद्द्यांचा एक क्रमवार असा शिस्तबद्ध आराखडा तयार करावा आणि मग आपण मुद्दे क्रमवार मागं पुढं आपण करू शकतो. परत हे नीट लक्षात घ्या, जे जसं तुम्हाला सुचलं असेल ते जे सुचलं असेल तिथून लिहायला सुरुवात करा. असं कधी होत नाही की आपल्याला व्यवस्थित सगळं सुचत गेलेलं आहे. कधी कधी असं होऊ शकेल की लेखनातलं सगळ्यात शेवटचं वाक्य आपल्याला पहिलं सुचलं किंवा सगळ्यात शेवटचा मुद्दा आधी सुचला. जर असं काही सुचलं असेल तर ते आपण लिहून ठेवायचं. कारण सुचणं ही सुद्धा एक अशी एक स्फूर्तीची प्रक्रिया असते. कधी कधी सुचवलेलं विसरून जाऊ शकतं आणि म्हणून ज्या क्षणी जे सुचलेलं आहे ते कुठंतरी आपण लिहून ठेवलं पाहिजे आणि जे जे सुचलेलं आहे ते लिहून आपण लिहावं. पुनर्वाचन करताना आपण त्याच्यामध्ये भर घालू शकतो, बदल करू शकतो. मुद्द्यांचा क्रम आपण जसा आपल्याला हवा आहे तसा आपण लावून घेऊ शकतो. म्हणून जे ज्या क्षणी सुचलं असेल ते त्या क्षणी लिहून काढा. जसं सुचेल तसं लिहा आणि परत पुनर्वाचन करताना त्याचा एक क्रम लावण्याची, एक शिस्तबद्ध पद्धतीनं त्याचं पुनर्लेखन करण्याची प्रक्रिया आपल्याला करता येते. सर्व प्रकारच्या लेखनाला ही बाब लागू आहे. पुढची महत्त्वाची बाब म्हणजे विषयांतर टाळावं. आपली मांडणी करत असताना आपण जी विधानं करतो, जे विश्लेषण करतो, वर्णनं करतो ते आपले मूळ विषयाशी संबंधित आहे की नाही याकडं सतत बारकाईने लक्ष असावं. शैलीसाठी किंवा प्रभाव निर्माण करण्यासाठी क्वचित प्रसंगी थोडं बहुत इकडं तिकडं सरकणं वेगळं, पण मूळ विषयाशी काही संबंध नसलेल्या असंबंध गोष्टीवर लिहित जाणं, बोलत जाणं म्हणजे एक प्रकारे स्वतःला विस्कटून टाकण्यासारखं आहे. अशी विस्कळीत मांडणी उपयोगाची नाही.
विशेषतः पाल्हाळिक विषयांतर हे फार हानिकारक असतं. चालू मुद्दा सोडून कुठल्याही भलत्याच मुद्द्यामध्ये शिरू नये. हे असं शिरणं म्हणजे रेल्वेनं रुळावरून घसरण्यासारखं असतं. वैचारिक अपघात घडवणारं असतं, हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा म्हणजे आपले निष्कर्ष वाजवी असावेत. आपल्या लेखनात आपण वेगवेगळ्या घटनांचं, वक्तव्यांचं, भूमिकांचं मूल्यमापन करीत असतो. हे करत असताना आपण जे निरीक्षण नोंदवतो, निष्कर्ष नोंदवतो, ते त्या विषयाला न्याय देणारे असावेत, अतिशयोक्ती स्वरूपाचे नसावेत. कधीकधी असं होतं की एखादा विषय आपल्या आवडीचा असला, आपल्या क्षेत्राचा असला, तर आपली निरीक्षणं किंवा निष्कर्ष हे अतिशयोक्तीपूर्ण भाषेमध्ये येण्याची शक्यता असते. तर असं करू नये. अतिशय तटस्थपणे निरीक्षणं नोंदवली पाहिजे. त्यासाठी आपण वापरत असलेले शब्द, शब्दांच्या वाक्यातल्या जागा, वाक्याचा एकूण होणारा परिणाम, शब्दातून ज्याचं आपण वर्णन करतो आहे, ज्या संदर्भात तो शब्द वापरतोय त्याशी निगडीत निश्चित अर्थाचाच बोध होत आहे ना, अशासारख्या अनेक गोष्टीचा काळजीपूर्वक आपण विचार केला पाहिजे. हे नीट लक्षात घ्या. टोकाची विधानं करणं टाळा. ललित साहित्यामध्ये अलंकार हा एक दागिना मानला जातो, परंतु वैचारिक साहित्यामध्ये तो दागिना न ठरता दोष ठरण्याची शक्यता असते. म्हणून अलंकारिक पल्लेदार वाक्य वगैरे टाळावीत. टोकाची विधानं करणं, शेरेबाजी करणं हे टाळावेत. समतोल आणि नेमक्या स्वरूपाचे वर्णन आपण करावं. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संभाव्य आक्षेपांची आधीच दखल घ्यावी. आपलं लेखन प्रसिद्ध झाल्यानंतर कुठले आक्षेप, आपल्या लेखनावर कोणते आक्षेप घेतले जाऊ शकतील ह्याचा आपण आधीच एक अंदाज घ्यायचा, ठोकताळा घ्यायचा आणि ते आक्षेप लक्षात घेऊन त्यांचं निराकरण करणारं लेखन जर आपण करत गेलो, म्हणजे ते आक्षेप आधीच आपण नोंदवले आणि आपण तर्कशुद्ध युक्तिवाद करत पुराव्यानिशी त्या संदर्भातली आपली भूमिका मांडत गेली तर आपलं लेखन अधिक चांगलं भक्कम होऊ शकतं. आपल्या लेखनात वैचारिक छिद्र राहत नाहीत. यासाठी आपण अशा पद्धतीची काळजी घेणं अधिक आवश्यक ठरतं. आपण आपल्या मुद्द्यावर ठाम असलं पाहिजे. त्यामुळं आक्रस्ताळेपणा करायची गरज राहत नाही आणि जे आपल्याला सांगायचं आहे तेच शब्दबद्ध झाले ना याची खात्री करत घेतली पाहिजे. याचं कारण असं की लेखन ही 2 पातळीवरची प्रक्रिया असते. एक आपल्या मनामध्ये काही ते सुचत असतं, हा मनातला विचार हा एक घटक झाला आणि दुसरं ते मनातलं जे आहे ते शब्दबद्ध करणं हा दुसरा घटक. विचार मनामध्ये सुचत असतात, जे मनात सुचलेलं आहे तेच शब्दातून प्रकट होतं की नाही ह्याच्याकडं आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे. आणि जे आपण लिहित आहोत ते तर्क सुसंगत आहे का, तार्किकदृष्ट्या योग्य आहे का, त्याचा सगळा क्रम बरोबर आहे का, हे सगळं पाहावं. नाहीतर मनात एक असतं आणि लिहिलं जातं भलतंच, असं होऊ नये. मनातलं जे नेमकं आहे ते नेमक्या शब्दातून व्यक्त होतं आहे का ह्याच्याकडं आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि एक स्वतःची शैली असली पाहिजे. प्रत्येक प्रतिभावंताची एक स्वतःची शैली असते. तशी तुमचीसुद्धा एक स्वतःची शैली असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं लेखन तुमचं असावं किंवा केलं असलं पाहिजे असं मला वाटतं. या दृष्टीनं ही सगळी मांडणी आपल्यापुढे केली. मराठी वैचारिक साहित्याचं स्वरूप आणि मराठी वैचारिक वाङ्मयाचा एक मोठा दीर्घ आढावा आपण घेतलेला आहे. मुख्यतः याच्यामध्ये आपण 19व्या शतकातलं मराठी वैचारिक साहित्य आणि 20व्या शतकातलं वैचारिक साहित्य यांचा एक परामर्श आपण घेतला. अतिशय संक्षिप्तपणे आपण जवळपास 200 वर्षाच्या मराठी वैचारिक साहित्याचा आढावा घेतलेला आहे आणि इथं हे सगळं माझं जे विवेचन आहे ते पूर्ण झालेलं आहे. आपण इथं आता थांबूया. आपण सर्वांनी मला सकाळी 11 वाजल्यापासून ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. इथे थांबतो. धन्यवाद.